श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जानेवारी 2025 वार शनिवार. या दिवशी आहे षटतिला एकादशी. षटतिला एकादशी म्हणजे काय, त्याचबरोबर या दिवशी हा उपाय नक्की करा, जेणेकरून तुमच्या घरात सुख समृद्धी नक्कीच नांदेल. तर कुठला उपाय करायचा आहे, कसा करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2दा एकादशी येते. विष्णूंच्या उपासनेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 25 जानेवारी 2025 वार शनिवार या दिवशी आहे. म्हणजेच बघा, येणाऱ्या शनिवारी ही एकादशी आहे. या एकादशीला षटतिला एकादशी म्हणून ओळखलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करत असताना काही जर उपाय केल्याने श्रीहरी विष्णूंच्या कृपेने व्यक्तीचे सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते, असं देखील म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत उपासना करण्याबरोबरच उपवास करण्याचा नियम आहे. असं मानलं जातं यामुळे पापांपासून मुक्ती मिळते, रोग दोष आणि त्याचबरोबर भीतीपासून मुक्ती मिळते. तर जाणून घेऊ या एकादशीला कुठले उपाय करायचे आहे. षटतिला म्हणजेच 6 प्रकारच्या तिळांचा वापर असलेली ही एकादशी. या एकादशीला तीळ 6 प्रकारे वापरतात. या दिवशी तिळाचा वापर करणं अत्यंत शुभ आणि तितकंच फलदायी मानलं जातं. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावं. स्नान केल्यानंतर पाण्यात गंगाजल मिक्स करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. असं केल्यानं सुदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. अनेक समस्या ह्या दूर होतात. तसेच या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी या दिवशी जर गरजू लोकांना, काही गरजू व्यक्तींना तीळ दान अवश्य करावं. असं केल्यानं सौभाग्य आणि पुण्य प्राप्त होतं. त्याचबरोबर या षटतिला एकादशीच्या दिवशी अन्नात तिळाचा वापर अवश्य करावा. असं केल्यानं शास्त्रात सांगितलं आहे की या दिवशी पदार्थामध्ये तिळाचा वापर केल्यानं शरीर हे सुदृढ होतं. त्याचबरोबर या दिवशी तिळाचं दान करावं. याबरोबरच गुप्तधनाचं दान देखील करावं. यथाशक्ती जेवढे शक्य आहे तेवढं दान करावं. तिळामध्ये काही नाणी टाकून एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही गुप्तदान करू शकता. तिळाच्या तेलाने मालिश करावी. तीळ टाकून हवन करावं. तिळाच्या पाण्याचं सेवन करावं. या उपायाबरोबरच या एकादशीचं व्रत करणाऱ्याला दारिद्र्य आणि दुःखापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गप्राप्ती होते, असं प्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष उपासना आणि स्तुती केली जाते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती ही उत्तर दिशेला तोंड करून ठेवून, किंवा बघा श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर अगदी बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून ठेवून तिची पूजा करावी. देवाला पंचामृताने अभिषेक करून फळे फुले अक्षता धूप दीप अर्पण करावा व त्याचबरोबर तिळाचे लाडू अर्पण करावेत. उपवास करणाऱ्याने पिवळे वस्त्र अवश्य परिधान करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. त्याचबरोबर भगवान नारायणाची पूजा केल्यास विशेष फळ जे आहे ते प्राप्त होतं. व्रताच्या दिवशी विष्णूंना फळांचा नैवेद्य दाखवावा. व्रताच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्याचबरोबर व्रत करणार नसाल तरी देखील या षटतिला एकादशीच्या दिवशी दिवसभरात जेवढं शक्य असेल तेवढं
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होईल. सर्व सुख जे आहे ते मिळणार आहे. सर्व दुःख, समस्या, संकट याने नक्कीच दूर होतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.